नमस्कार, जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। छान असे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळा म्हणलं की आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट खावीशी वाटते, ती म्हणजे गरम गरम भजी, वडापाव आणि त्याबरोबर वाफाळटा असा चहा। पावसाळ्यात भजी, वडापाव हा मेनू प्रत्येकाच्या घरात नक्की होतो, पण आजकाल तळलेला म्हणजे डीप फ्राईड पदार्थ म्हटले की वजन, तब्येत, असलेले आजार हे सगळे एकदम आठवायला सुरुवात होते। मग आपण डीप फ्राईड पदार्थ खाण्याचा मोह आवरतो। पण आज मी जो पदार्थ दाखवणार आहे तो अगदी कमी तेलात बनतो, तसेच खायला देखील चविष्ट लागतो। रेसिपी चालू करण्यापूर्वी माझी एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यात दिलेल्या किचन टिप्स फॉलो करा। साहित्य लागणारे ते बघूया आता आपण। मीठ, रेड चिली पावडर म्हणजे आपली तिखट, गरम मसाला आणि तेल, आपण जे नॉर्मल रिफाइंड तेल घेतो ते। त्यानंतर आजचं आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे, ज्याच्यावर आपली सगळी टेस्ट आणि हे सगळं डिपेंड आहे, तो म्हणजे ओनियन म्हणजेच कांदा। मी इथे 7 ते 8 मीडियम कांदे छान उभे चिरून घेतलेले आहेत, त्याच्या पातळ पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। आज आपला जो पूर्ण पदार्थ आहे किंवा रेसिपी जी आहे ती कांदा या मेन ह्याच्यावर डिपेंड आहे। आणि त्यानंतर पाव। इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे आणि कढईत आता 2 ते 3 टेबलस्पून अंदाजे मी तेल घालणार आहे। इथे मी कढईत तेल घातलेलं आहे आणि आता ते छान गरम होऊ देणार आहे। आणि मी शक्यतो आपली लोखंडाचीच कढई वापरते। लोखंडाच्या कढईत जो पदार्थ करतो आपण त्याला टेस्ट म्हणजे स्वाद छान येतो आणि तो मला आवडतो छान। आणि लोखंड म्हणजे आयर्न आहे, सो आपल्याला थोडंफार आयर्न देखील मिळतं। इथे तेल तापलंय का ते आपण चेक करूया। आपण ह्याच्या आत आपला स्लाइस केलेला उभा चिरलेला कांदा घालून घेऊया। हे पहा, इथे आपलं तेल तापलेलं आहे, सो आता मी ह्याच्यात आपला कांदा घालून घेणार आहे आणि फ्लेम ही मी स्लोच ठेवलेली आहे। आता ह्याच्यात जेवढा पुरेल कांदा, मावेल कांदा, तेवढा मी कांदा घालून घेणार आहे। हे कांदे मी साधारण मीडियम साईजचे 7 ते 8 कांदे चिरून घेतलेले आहेत, तुम्ही कमी जास्त करू शकता। सो मी ह्याच्यात कांदा घालते। सगळ्यात आधी कांदा मी छान मिक्स करून घेणार आहे, म्हणजे सगळ्या कांद्यांना तेल लागेल अशा पद्धतीने ते मी ढवळून घेणार आहे किंवा मिक्स करून घेणार आहे। त्याचबरोबर मी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे, तो म्हणजे मी व्हिडिओच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा व्हिडिओच्या शेवटी अशा तुम्हाला किचन टिप्स देणार आहे। त्या तुम्ही नक्की बघाव्यात। अगदी छोट्या छोट्या रोजच्या आपल्या जीवनात किंवा स्वयंपाकात उपयोगी असणाऱ्या अशा मी किचन टिप्स देणार आहे। मी आधीच्या रेसिपीपासूनच त्या चालू केलेल्या आहेत, सो तुम्ही प्रत्येक माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकत असाल की इथे कांद्यांचा रंग आपला बदललाय। सो इथे कांद्यांचा रंग बदललाय, त्याच्यामुळे आता आपण जे मसाले बघितले होते ते मी घालणार आहे। सगळ्यात आधी घालणार आहे ते म्हणजे रेड चिली पावडर म्हणजे तिखट, साधारण 2 टीस्पून आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या, म्हणजे तुम्हाला किती स्पायसी लागतं त्या हिशोबाने तुम्ही हे सगळे मसाले कमी जास्त करा। त्यानंतर गरम मसाला घेतलाय मी, हे आपल्या ह्याच्यातलं मेन इन्ग्रेडियंट आहे, सो गरम मसाला थोडा जास्त घाला। इथे मी साधारण एक 4 ते 5 टेबलस्पून घेतलाय आणि तो मी पूर्ण घालणार आहे आणि मला लागला तर मी अजून पण त्याच्यात घालणार आहे। सो त्याच्यानंतर आपलं नेहमीचं चवीनुसार मीठ,
आणि आता मी हे पुन्हा छान मिक्स करून घेणार आहे. आणि अगदी सोपी आहे ही रेसिपी, कारण पावभाजी जरी करायचं म्हणलं, पाव बघितले की आपल्याला एक तर वडापाव, भजीपाव, नाही तर पावभाजी हेच आठवतं. आणि पावभाजी करायचं म्हणलं की आपल्याला सगळ्या भाज्या पहिले जाऊन मार्केटमधनं आणाव्या लागतात, किंवा कधी कधी अशा भाज्या आहेत ज्यांचे रेट किमती ह्या गगनाला भिडलेले असतात. जसं मध्ये आपलं टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो झाला होता. सो आपण मग अशा वेळेस ते टाळतो की कशाला एवढ्या महाग भाज्या घालायच्या. तर मग आणि म्हणून हा ऑप्शन एक चांगला आहे. आणि पाहुणे आले की पावभाजी करायचं म्हणजे त्या भाज्या चिरा, त्याच्यात सगळं घाला वगैरे, ह्याच्यात पण खूप वेळ जातो. मग त्या कुकरमध्ये टाका, शिजवा, या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो. आणि पाहुणे आले की हे एक उत्तम तुम्ही रेसिपी करू शकता, कारण अगदी झटपट होणारी आहे. तुम्ही बघालच आता. आणि ह्या कांद्याला आपल्याला कुठल्याही प्रकारे शिजवून वगैरे घ्यायचं नाहीये, फक्त मसाल्यांमध्ये हा एकत्र होईपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि थोडासा कुरकुरीत आणि थोडासा असा कचरटच ह्याला ठेवायचा आहे. कुठल्याच प्रकारे त्याला असं मऊ होऊ द्यायचं नाहीये. तुम्ही जो कोणता डेली गरम मसाला यूज करता तोच घाला. असं काही नाही की ह्याच कंपनीचा पाहिजे किंवा घरचा असेल तर अतिउत्तम. सो या ठिकाणी आपलं जे स्टफिंग आहे पावात भरायचं, किंवा जी भाजी आहे, सारण आहे, ते रेडी आहे. आता मी पुढची कृती दाखवते तुम्हाला. पुढच्या कृतीसाठी मी सगळ्यात आधी इथे पॅन गरम करायला ठेवलाय. सो आता तुम्ही इथे पाव आणि आपले तयार स्टफिंग म्हणा, भाजी म्हणा किंवा सारण म्हणा, हे रेडी आहे. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एक पाव घेतलाय मी आणि त्याला विदाऊट एनी सुरीच्या साह्याने वगैरे मी हातानेच असा तो हाफ असा फाडून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या आत मी हे जे आपलं ओनियनचं जे मिक्सिंग आहे, सारण आहे, ते मी याच्यात पूर्ण स्टफ करून घेणार आहे. जास्तीत जास्त भरून घेणार आहे मी, जेवढं बसत असेल तेवढं. आणि पावाला असं दाबून घेणार आहे. अशा पद्धतीने मी अजून 1 ते 2 पाव रेडी करून घेते. तुम्हाला जर का तो हाफ पाव करून किंवा हाफ पाव फाडून जर का सारण भरण्याचा जर का थोडा प्रॉब्लेम वाटत असेल, तर तुम्ही असं पॉकेट रेडी करून या पॉकेटमध्ये देखील हे सारण भरू शकता. हे जास्त इझी जातं. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मी पाव रेडी केले आहेत. आता आपण पुढची कृती आणि लास्ट स्टेप बघूया. आता मी पॅनवर थोडं तेल घालणार आहे आणि ते तेल थोडं गरम होऊ देणार आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यावर मी आपला पाव ठेवणार आहे. उलटा ठेवणार आहे सगळ्यात आधी. फ्लेम स्लोच आहे. म्हणजे तुम्हाला कधी भजी खायचा वगैरे कंटाळा आला असेल तर हा एक उत्तम ऑप्शन आहे. जास्त वेळ पण लागत नाही. सो आता मी हे दोन्ही बाजूनी आपले पाव आहेत ते छान खरपूस भाजून घेणार आहे. जसं आपण पावभाजीला भाजतो तसेच. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यावर बटर घेऊ शकता, पण मला तेलात आवडतात म्हणून मी याच्यावर तेल घातलेलं आहे. हे पाव मी आता पलटून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता वरनं छान हे खरपूस भाजले गेले. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते.
इथे रेडी आहे आपली मसाला पाव किंवा कांदा पावची रेसिपी। अतिशय झटपट होते, तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली होती तुमची रेसिपी। तसेच माझ्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर प्लीज करा। आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीला। थँक्यू। आजची किचन टिप, साखर मुंग्यांपासून वाचण्याकरता साखरेच्या डब्यात लवंगा ठेवाव्यात।